गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? तर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर तुम्ही असा विचार केला असेल, की आता तर दुपारची वेळ आहे आणि मी गुड मॉर्निंग का बोलते आहे? तर त्याच्या पाठीमागे पण एक कारण आहे. कारण की आपण जेव्हा रांगोळ्या काढत असतो, तेव्हा सकाळची वेळ असते आणि सकाळी-सकाळी एकदम छान अशा पॉझिटिव्ह वाइब्स येतात आपल्याला, जेव्हाही आपण गुड मॉर्निंग बोलतो कोणाला. तर त्यासाठीच मी आपल्या व्हिडिओची सुरुवात जराशी युनिक पद्धतीने करायची ठरवलेली आहे. तर ठीक आहे, इथून पुढे आपण अशाच पद्धतीने इथून व्हिडिओची सुरुवात होईल आणि थँक सो मच. तुम्ही सगळ्यांनी छान-छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत सगळ्या व्हिडिओजवरती आपल्या. तर छान वाटलं, मला खूप मस्त वाटतं जेव्हा तुमच्या कमेंट्स मी वाचत असते आणि तुम्ही इतकं प्रेम करताय, एवढा सपोर्ट करताय, त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि चला आपण जास्त वेळ नको घालवायला. आपली पहिली जी डिझाईन आहे तिला आपण सुरुवात केलेली पण आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला काही करायचं नाही आहे. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही ही डिझाईन काढू शकता. आता इथे आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारची फुलं आणि भरपूर साऱ्या बेसिक टिप्स मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. म्हणजे लास्ट मी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी त्या टिप्स शेअर केलेल्या होत्या. म्हणजे थोड्याशाच केल्या होत्या, 4 ते 6 होत्या. त्यामध्ये जर तुम्ही मला अजूनही तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्हाला तसं कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या काही ट्रिक्स आणि कशा पद्धतीने आपण काही आकार ड्रॉ करतो, ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर पुढची डिझाईन आहे, आपल्याला ह्यामध्ये व्हाईट कलर थोडासा कमी वापरायचा आहे आणि आपल्याकडे जे काही कलर असतात त्यामध्ये आपल्याला ही डिझाईन काढायची आहे. तर तुम्हाला जर स्टेन्सिल्स माझ्याकडे जे आहेत ते पाहिजे असतील, तर मला Instagramला DM तुम्ही करू शकता किंवा तुम्ही कमेंट केली इथे तरीही चालेल. मी कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक शेअर करून देईल. कारण तुम्ही मला भरपूरदा विचारत असताल, तुम्ही कुठून घेतलेले आहेत स्टेन्सिल्स? तर मी हे मोस्टली मी तर लोकल मार्केटमधनं घेतलेले आहेत. बट जेवढ्यांचे काही मला लिंक्स मिळतात, तेवढ्यांचे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बघा, ही पण अगदी सुंदर आणि छान अशी रांगोळी आहे. तुम्ही सगळ्यांनी सगळ्या डिझाईन्स नक्की ट्राय करत जा. एवढ्या सोप्या डिझाईन्स आहेत, तर ट्राय करायला तुम्हाला काहीच हरकत नाही आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हे इयरबड्सनी पण काढू काढू शकतो. हे बाकीचे जे चक्रांची डिझाईन मी काढलेली आहे ना ती. तर आपली ही पण डिझाईन रेडी झालेली आहे. सुंदर आणि एकदम सोबर डिझाईन आहे. आज आपण अशाच डिझाईन्स पाहणार आहोत, की ज्यामध्ये आपण कमी व्हाईट कलर वापरले आहे आणि दुसऱ्या कलरचा पण वापर केलेला आहे. अशा पद्धतीच्या पण रांगोळ्या तुम्ही ट्राय करून पहा. या पण दिसताना पण छान वाटतात. जरा असं वेगळं काहीतरी. नेहमी आपण तेच टाईपमध्ये काढत असतो. तर आय होप तुम्हाला सगळ्या आजच्या डिझाईन्स आवडतील आणि तुम्ही ट्राय पण कराल आणि तुम्ही कराव्यात ट्राय, असं मला तरी वाटतं. कारण एवढ्या सोप्या डिझाईन्स असल्यावरती ट्राय करायला काहीच हरकत नसते. इथे आपल्याला असे 5 टिपके काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे जी स्टिक आहे, तिने आपल्याला पुढचे जे शेप्स आहेत ते देऊन घ्यायचं आहे. म्हणजे असं फुलं तयार करायचे आहेत सगळ्या साईडने. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मी कॉन्ट्रास्ट कलर वापरत आहे. म्हणजे सगळीकडे मी कॉन्ट्रास्टच वापरते आहे. त्यामुळे जरा छान वाटतं. आणि ह्याच्यापुढे पण तुम्ही रांगोळी काढू शकता. म्हणजे मी थोडीशी काढलेली आहे.
असंच मला थोडंसं बघायचं होतं कसं वाटते डिझाईन, पण अशी पण छान दिसते या डिझाईन. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ठेवू शकता बघा. 2 पद्धतीमध्ये तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर पुढची डिझाईन पण आपली अगदी सुंदर डिझाईन आहे ही पण. छोटीशी डिझाईन आहे ही. तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता ही डिझाईन किंवा देवघरासमोरही वापरू शकता. बघा तुम्हाला ही अशाच सोप्या-सोप्या, सुंदर आणि नवीन-नवीन डिझाईन्स रोज तुमच्या दरवाजासमोर काढायचे असतील, तर आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि तुम्ही भेट दिली तरी तुम्हाला कळेल की आपल्या रांगोळ्या सोप्या पण आहेत आणि तुम्हाला काढायलाही जमतील. तुम्हाला अजूनही कुठल्या वेगळ्या डिझाईन्स पाहिजे असतील, तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्की कळवा. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स दाखवण्याचा. अशाच सोप्या-सोप्या, सुंदर आणि नवीन-नवीन डिझाईन्स आपल्या चॅनलवरती रोज दुपारी 1 वाजता येत असतात. तर त्याच्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपलेच व्हिडिओज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. तर बघा आपली ही पण डिझाईन रेडी आहे. पुढच्या डिझाईन्स आपल्या बेसिक डिझाईन्स आहेत. तर तुम्ही सगळ्या डिझाईन्स पहा आणि काढायचा पण प्रयत्न करा. तर उद्याच्या भागामध्येही आपण सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जे लोक नवीन आहेत त्यांनी आणि जे लोक जुने आहेत त्यांनी कमेंट करून मला नक्की कळवा की आजचा व्हिडिओ कसा होता म्हणून. तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन आणि सोप्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत बाय.